बदलापूरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे। अक्षयच्या आईने आता धक्कादायक खुलासे केलेले आहेत। अक्षयला पिचकारी वापरायची माहिती नव्हती, तो गोळीबार काय करणार असं अक्षयच्या आईचं म्हणणं येत आहे। पुढे अक्षयच्या आईनं चिठ्ठी संदर्भात सुद्धा काहीतरी बोललेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। अक्षयची आई म्हणाली, अक्षयवरील आरोप खोटे आहेत। माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारला आहे। मी अक्षयला 3:30 वाजता जेलमध्ये भेटले होते। त्याला रंगाची पिचकारी कशी वापरायची हे सुद्धा माहिती नव्हतं। तो पोलिसांची बंदूक घेऊन कशी फायरिंग करेल असा प्रश्न आईने विचारलेला आहे। तर एन्काउंटर आधीचे अक्षयचे शेवटचे शब्द काय होते? अक्षय आणि त्याच्या आईची सोमवारी दुपारी जेल बाहेर भेट झाली होती। अक्षयची आई म्हणाली, मी माझ्या पोरासोबत बोलले होते। माझं आरोपपत्र आलंय का? मला कधी सोडणार असं अक्षय विचारत होता। मी त्याला बोलले थोडं थांब। त्याच्या हातामध्ये काहीतरी कागद सुद्धा लिहून दिला होता। मम्मी हे नेमकं काय आहे असं कागद दाखवून तो विचारत होता। आम्हाला काही वाचता लिहिता येत नाही असं सांगताना अक्षयची आई रडत होती। आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारला आहे। माझ्या पोराची भरपाई द्या, नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो। आम्हालाही गोळ्या मारा, आम्ही पण मरायला तयार आहोत, अशा उद्विग्न भावना अक्षयच्या आईने व्यक्त केलेल्या आहेत। पोलीस काहीही म्हणतील, पोरगं माझं फटाके सुद्धा फोडत नव्हतं, गाड्यांना सुद्धा घाबरत होतं। आता आम्हाला सुद्धा गोळ्या घालून मारून टाका, आम्ही पण मरणार त्याच्यासोबत। आम्ही एक वेळचं कमावून खाणारे लोक आहोत। शाळेत अजूनही लोक आहेत जे पळून गेले, त्यांना अटक का नाही असा सवाल अक्षयच्या आईने केलेला आहे। अक्षयच्या आईने दिलेल्या स्टेटमेंटवरून खरंच अक्षय शिंदे हा एवढा मंद असेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।